सर्वांना नमस्कार। मी सौ चैताली राकेश म्हात्रे, उपशिक्षिका, रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे, उरण, रायगड। आज 12 जून 2026 आणि आज माझ्या सेवेला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मे महिन्याची उन्हाळी सुट्टी सुरू झाली आणि मुलांना सुद्धा सुट्टी सुरू झाली, तरी सुद्धा विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना लेखनाचा सराव व्हावा, यासाठी आम्ही या उन्हाळी सुट्टीमध्ये एक उपक्रम सुरू ठेवलेला होता। खरं तर गेल्या 3 वर्ष हा उन्हाळी सुट्टीतला मी उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि हे आमचं या उपक्रमाचं 3रं वर्ष आहे। आणि आमच्या या उन्हाळी सुट्टीतल्या उपक्रमाचं नाव आहे उन्हाळी सुट्टी आणि अभ्यासाची गट्टी वर्ष 3. सुट्टी म्हटलं की खरंच मुलांना खेळायचं असतं, मजा करायची असते, आनंद घ्यायचा असतो। हो, म्हणूनच विद्यार्थ्यांवर सुद्धा दडपण येऊ नये यासाठी मी सुद्धा विद्यार्थ्यांना दररोज कृती न देता त्यांना आठवड्यातून फक्त 2दाच म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी उपक्रम दिला जायचा। आणि मग विद्यार्थी स्वतःच्या सर्जनशीलतेने, स्वतःच्या अभिव्यक्तीने दिलेल्या विषयावर लेखन करून आपल्या वहीमध्ये लिखाण करत होते आणि त्यानंतर मात्र त्याचं वाचन करून मला तो व्हिडिओ पाठवत होते। आणि या उपक्रमामध्ये नक्कीच माझ्या मुलांची मेहनत आहे, त्याचबरोबर माझ्या ज्या पालकांमुळे हा मला उपक्रम उन्हाळी सुट्टीमध्ये करणे शक्य झालं, त्या माझ्या मुलांचं सुद्धा कौतुक आणि माझ्या सगळ्या पालकांना खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण या उपक्रमाकडे वळूया। उन्हाळी सुट्टी अभ्यासाची गट्टी वर्ष 3. मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे। झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, झाडे आपले मित्र आहेत, झाडे आपल्याला फळे फुले देतात, काही झाडे भाज्या देतात, झाडे सावली देतात, शुद्ध हवा देतात, झाडे लाकडे देतात आणि तर लाकडांपासून फर्निचर बनवतात, झाडांवर पक्षी प्राणी निवारा करून राहतात, काही झाडे औषधी वनस्पती असतात, झाडाला पाणी लागते, काही झाडांची पाने गोल असतात तर काही झाडांची पाने ही लांबट असतात, काही झाडे लहान असतात तर काही झाडे मोठी असतात। अशीच झाडे खूप महत्त्वाची असतात, म्हणून झाडे आपण तोडली नाही पाहिजेत, झाडे आपण लावली पाहिजेत, वाढवली पाहिजेत व वाचवली पाहिजेत। म्हणून मी म्हणते, झाडे आमचे मित्र खरे, हो झाडे आमचे मित्र खरे, सर्व गोष्टींना मदत करतात तोच आमचा मित्र खरा, झाडे आमचे मित्र खरे, हो झाडे आमचे मित्र खरे। नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा। झाडांचे उपयोग। झाडे आपले मित्र आहेत। आपल्या आयुष्यात झाडांचे खूप महत्त्व आहे। झाडांपासून आपल्याला फळे फुले व सावली मिळते। औषधे मिळवण्यासाठी झाडे अतिशय उपयुक्त आहेत। कागद मिळवण्यासाठीही झाडे उपयुक्त आहेत। निसर्गात झाडांचे खूप महत्त्व आहे। झाडांमुळे निसर्गात सौंदर्य वृद्धी होते। पक्ष्यांना आसरा मिळण्यासाठी, घरटी बांधण्यासाठी झाडे उपयुक्त आहेत। आपण झाडे लावली पाहिजेत। झाडांपासून लाकूड मिळते, त्याचपासून फर्निचर बनवतात। धन्यवाद। माझे नाव बारसा आहे। आज मी माझी आईवर माहिती सांगणार आहे।
माझी आई. माझी आईचे नाव प्रभावती देवी आहे. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती खूप प्रेमळ आहे. माझी आई छान जेवण बनवते. माझी आई छान रांगोळी काढते. माझी आई माझा अभ्यास घेते. माझी आई दररोज लवकर उठते. माझी आई संस्कारी आहे. माझी आई मला शाळेत पाठवते. माझी आई मला खूप खूप आवडते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मनश्री अनंत म्हात्रे. माझ्या गावाचे नाव नवीन शेवे आहे. माझे गाव खूप सुंदर व स्वच्छ आहे. माझ्या गावात मंदिर, शाळा, हायस्कूल इत्यादी. माझ्या गावातील लोक साधे व कष्टाळू आहेत. माझ्या गावातील सर्व माणसे मिळून मिसळून व सर्व सण आनंदाने साजरा करतात. माझ्या गावातील लोक सर्वांना मदत करतात. माझ्या गावातील हवा शुद्ध व थंड आहे. माझ्या गावातील वातावरण अतिशय शांत आहे. माझ्या गावातील लोक एकमेकांशी प्रेमाने व आपुलकीच्या भावनाने राहतात. माझ्या गावात शांतेश्वरी देवीचे मंदिर, रामाचे मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. माझ्या गावातील सर्व लोके कष्ट करतात. माझे गाव मला खूप खूप आवडते. धन्यवाद. माझा नमस्कार, माझं नाव संस्कृती सुरेश करांडे आहे. आज मी उन्हाळ्यात सर्व पक्ष्यांना पाणी लागते म्हणून त्या विषयावर माहिती लिहिलेली आहे. उन्हाळ्यात खूप ऊन पडल्याने सर्व सजीवांना खूप पाणी लागते आणि त्यातील एक सजीव म्हणजेच की पक्षी. उन्हाळ्यात सर्व पक्ष्यांना खूप पाणी लागते आणि उन्हाळ्यात सर्व नदी, तलाव, हौद सुकतात आणि पक्ष्यांना पाणी मिळणे अवघड होते. म्हणूनच आपण पक्ष्यांना पाणी ठेवायला हवे व सर्व सजीवांना पाणी ठेवायला हवे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मनश्री अनंत म्हात्रे. झाडांची माहिती. झाडांचे मनुष्य जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले वरदान आहे. मानवी जीवन व झाड यांच्यात अटूट नाते आहे. झाडांपासून मानवाला ऑक्सिजन मिळतो. झाडे आपल्याला फळे, फुले, भाज्या, लाकूड, औषधी तसेच सावली देतात. पाऊस येण्याकरता झाडांपासून मदत मिळते. झाडे जमिनीची धूप रोखून ठेवतात. मनुष्याप्रमाणेच पशु पक्षीसुद्धा झाडांवर अवलंबून असतात. अनेक पक्षी झाडांवर घरटे बांधतात कारण त्यांना झाडांवर अन्न मिळते. ऊन पावसापासून बचावासाठी ते झाडांचा निवारा घेतात. परंतु मानव आपल्या फायद्यासाठी खूप वृक्षतोड करतो. त्यामुळे वने, जंगल नष्ट होतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मायका आहे. झाडे ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे. झाडांशिवाय आपण जगू शकत नाही. झाडे आपल्याला सावली देतात. झाडे आपल्याला फळे व फुले देतात. झाडापासून औषधे तयार केली जातात. झाडावर पक्षी घरटे बांधतात. झाडामुळे प्रदूषण कमी होते. झाडांपासून लाकूड मिळते. झाडे नसतील तर पृथ्वीवर जीवन टिकणे कठीण होईल. झाडे वाचवली तर आपले जीवन सुरक्षित राहील. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मिहिका अनंत म्हात्रे. माझ्या गावाचे नाव नवीन शेवे आहे. माझे गाव स्वच्छ व सुंदर आहे. माझ्या गावात मंदिर, शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, घरे, झाडे आहे. माझ्या गावातील हवा शुद्ध व थंड आहे. माझ्या गावात शांतेश्वरीचे देवीचे मंदिर, रामाचे मंदिर, शंकर देवाचे मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. माझ्या गावातील लोक साधे व कष्टाळू आहेत. माझ्या गावातील लोक सर्वांना मदत करतात. माझ्या गावातील लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतात. माझे गाव मला खूप खूप आवडते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा आहे. मी आज तुम्हाला गावाची माहिती सांगणार आहे. माझ्या गावाचे नाव नवीन शेवे आहे. माझे गाव सुंदर व छोटेसे आहे. माझ्या गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा आहेत. माझ्या गावाचे वातावरण अतिशय शांत आहे. लोक गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात. माझ्या गावात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्वजण एकमेकाशी प्रेमाने व आपुलकीच्या भावनेने राहतात. कोणते सण आम्ही मिळून मिसळून साजरे करतो. गावात दुकाने आहेत, मंदिरे आहेत, जसेच की शंकराचे मंदिर, रामाचे मंदिर, शांतेश्वरी देवीचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहेत.
माझे गाव निसर्गरम्य व शांत परिसरात आहे. असे माझे सुंदर गाव व गावातील माणसे मला खूप आवडतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मिहिका अनंत म्हात्रे. झाडांची माहिती. झाडे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. झाडे आपल्याला शुद्ध व थंड हवा देतात. झाडांमुळे पाऊस पडायला मदत होते. झाडे वातावरण थंड ठेवतात. झाडे आपल्याला फळे, फुले आणि औषधी देतात. पक्षी झाडांवर राहतात कारण त्यांना झाडांवर अन्न मिळते. झाडे जमिनीची धूप होण्यासाठी वाचवतात. झाडांमुळे प्रदूषण कमी होतं. आपले जीवन झाडांवर अवलंबून आहे, म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत आणि जपवली पाहिजेत. धन्यवाद. उन्हाळी सुट्टी आणि अभ्यासाची व्यक्ती वर्ष 3 या उपक्रमामुळे काय झालं, सर्वात प्रथम म्हणजे माझी मुलं या सुट्टीमध्ये सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडून राहिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर स्वतः विचार केला, म्हणजे त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळाली. त्यांनी स्वतः सर्जनशील पद्धतीने लेखन केलं, म्हणजे विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेचा सुद्धा विकास झाला. विद्यार्थ्यांनी नंतर मला ते वाचन करून दाखवलं, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचा सुद्धा विकास झाला. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. सुट्टीमध्ये सुद्धा तो आत्मविश्वास कुठेही कमी झाला नाही आणि त्याचबरोबर त्यांना सादरीकरणाचा आनंद सुद्धा मिळाला आणि स्व अभिव्यक्ती सुद्धा विद्यार्थ्यांना करता आली. आणि एक प्रकारे या सुट्टीमध्ये सुद्धा माझ्यासोबत माझी मुलं आणि माझे पालक नक्कीच जोडून होते, याचाही मला आनंद झाला. धन्यवाद.